we are going to start our last lecture on coordination compound. In this lecture, we are going to see how the hybridization type and the bonding form in the metal ligands can be explained on this coordination number. आपण लास्ट पिरियडला पाहिलं होतं की कोऑर्डिनेशन नंबर, जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन हे कशा प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो, त्याच्या काय स्टेप्स आहेत. नाव ॲक्च्युअल आपण एक्झाम्पल पाहूया. आता इथे एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा प्रकारे हा पॉईंट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये कशा प्रकारे आपण हे एक्सप्लेन करू शकतो. इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे CONH3/6 ब्रॅकेट रेस टू +3 आणि इथे ऑलरेडी एक इन्फॉर्मेशन दिली की हा लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे काय ते आपल्याला आता पुढे लक्षात येईल. ज्यावेळी लो स्पिन किंवा हाय स्पिन असं दिलेलं असेल तेव्हा तुम्ही आपण एक गोष्ट तिथे आपल्याला क्लिअर होते की हायब्रिडायझेशन कधी झालं आहे, बिफोर मिक्सिंग और आफ्टर मिक्सिंग. सगळ्यात पहिली स्टेप जो सेंट्रल मेटल ॲटम आहे दॅट इज द कोबाल्ट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. सो ती येणार आहे +3. व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा CO3+चं विच इज 3D 4s आणि 4p. तर 3D मध्ये इथे किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत आपल्याला, 3Dची जी मॅक्सिमम कपॅसिटी ती 10 आहे, तर इथे 6 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, दॅट इज 3D6. 4s आणि 4p हे वॅकंट ऑर्बिटल्स आहेत त्याच्याकडे. तिसरं पहा NH3 हा जो लिगंड आहे त्याची संख्या आहे 6. सो नंबर ऑफ वॅकंट मेटल आयन ऑर्बिटल रिक्वायर्ड फॉर बॉन्डिंग विथ द लिगंड मस्ट बी 6. जितके लिगंड्स त्याला अटॅच करून घ्यायचे आहेत तेवढ्या वॅकंट ऑर्बिटल त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. ते इथे 6 लिगंड्स आहेत, याचा अर्थ त्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल पण किती असले पाहिजे, 6. कॉम्प्लेक्स इज लो स्पिन, याचा अर्थ जे पेरिंग आहे इलेक्ट्रॉनची इट टेक्स प्लेस बिफोर हायब्रिडायझेशन. हाय स्पिन आणि लो स्पिन याचा जो मेजर डिफरन्स आहे तो हा आहे की हाय स्पिन कॉम्प्लेक्स जेव्हा असतं तेव्हा पेरिंग जी आहे ती आफ्टर हायब्रिडायझेशन होते आणि जर लो स्पिन असेल तर पेरिंग जी आहे ती बिफोर हायब्रिडायझेशन होते. पुढचा पॉईंट पाहूया आपण, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे आफ्टर पेरिंग ते कशा प्रकारे असेल ते आता आपल्या इथे दाखवायचं आहे. सो व्हॅकंट ऑर्बिटल जे ते 6, तर ऑलरेडी P कडे 3 आहेत, S कडे 1 आहे, 3 आणि 1 4. मग याला आणखीन 2 ऑर्बिटल रिकामे करून द्यायचे आहेत. म्हणून हा काय करेल, इथे जे इलेक्ट्रॉन्स होते तो शिफ्ट करेल. म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे शिफ्ट होतील, हा याच्याकडे शिफ्ट होईल आणि हा याच्याकडे शिफ्ट होईल. तर हे 2 वॅकंट होतील, तेच इथे दाखवलेले आहे. वॅकंट झाल्यानंतर आता याच्याकडे टोटल जे आहेत ते किती आहेत पहा, इथे 2 3 आणि हे 3 3 आणि 3 6. तर हे कसे इन्व्हॉल्व झालेले आहेत, D मधले 2 म्हणजे D2, S मधला 1 म्हणजे S आणि P मधले 3 म्हणजे sp3. तर हे हायब्रिडायझेशनचा टाईप झाला D2sp3. सो D2sp3 हे त्याचं हायब्रिडायझेशन असेल. 6 ऑर्बिटल्स आता अवेलेबल आहेत फॉर द हायब्रिडायझेशन अँड दे आर 2 3D आहे, 1 4s आहे आणि 3 4p ऑर्बिटल्स अवेलेबल आहे. नाव इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ते कशा प्रकारे असेल पहा. मग आता हे जे वॅकंट आहेत ते आपण सगळे फिलअप केले, तर याप्रमाणे ह्या सगळे फिलअप झाल्यानंतर जे आपल्याला हायब्रिडायझेशन मिळते ते D2sp3. तर याप्रमाणे आपण ते दाखवू शकतो. ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. इथे वॅकंट जागा रिकामी नाही आहे, सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत हे जे जितकेही होते हे सगळेच्या सगळे इथे फिल्डअप झालेले आहेत. याचाच अर्थ जर इलेक्ट्रॉन सगळे फिलअप असतील, वॅकंट जागा नसेल, तर त्यावेळी तो जो कॉम्प्लेक्स आहे तो डायमॅग्नेटिक असतो आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर तो पॅरामॅग्नेटिक असतो, हे लक्षात ठेवायचं. सिमिलरली स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं याचं, तर हा झाला कोबाल्ट आणि याला अटॅच असणारे हे 6 NH3 आणि याच्यावरचा टोटल चार्ज आहे 3+. सेम याच पद्धतीने पुढच्या कॉम्प्लेक्सचं आपल्याला माहिती लिहायची आहे. COF6 3- हायस्पिन कॉम्प्लेक्स आहे. आता हायस्पिन असल्यामुळे बिफोरच्या जागी आफ्टर हायब्रिडायझेशन इलेक्ट्रॉन पेअर जे आहेत ते आफ्टर हायब्रिडायझेशन होईल इथे. सो इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आधी ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा कोबाल्टची, ती येणार इथे +3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे ते 6, आता याच्या आधीच्याच एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे 4s 4p. नंतर 6 फ्लोराईड लिगंड जे आहेत त्यांना 6 वॅकंट ऑर्बिटल लागतील. नंतर कॉम्प्लेक्स हायस्पिन आहे, याचा अर्थ पेरिंग डज नॉट टेक्स प्लेस प्रियर टू हायब्रिडायझेशन. आधी होणार नाही आहे पेरिंग, आफ्टर असते आणि त्यामुळे 6 ऑर्बिटल जे ते जे आपण कन्सिडर केले त्याच्यामध्ये 1 4s आहे,
3 4p आहे आणि 2 4d ऑर्बिटल्स आहेत. तर इथे याप्रमाणे व्हॅकंट ऑर्बिटल जे आहेत ते याप्रमाणे येतील 4p 4d मधले. तर इट विल बी sp3d2. सो sp3d2 हे त्याचं हायब्रिडायझेशन असेल आणि डी ऑर्बिटल जो येतो इट विल बी पार्टिसिपेटिंग इन द हायब्रिडायझेशन फॉर दिस कॉम्प्लेक्स आर एंड डी. 6 vacant sp3d2 hybrid orbitals of cobalt overlap with 6 orbitals of fluoride forming COF coordinate bond. Configuration after complex formation याप्रमाणे येथील वॅकंट ऑर्बिटल्स फिलअप झाल्यानंतर सो इट विल फॉर्म हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे 3 आहेत हे 3 इथे काय दिसत आहेत आपल्याला हे वॅकंट आहेत आणि इथे जर तुम्ही कन्सिडर केलं तर हे सगळे काय आहेत अनपेअर्ड आहेत, यांची पेअरिंग पूर्ण झाली नाही. म्हणून याचं जर तुम्ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी कन्सिडर केली तर हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जो याच्यात 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा पॅरामॅग्नेटिक आहे नेचरमध्ये. सो हाय स्पिन लो स्पिन म्हणजे काय तो पॉईंट क्लिअर झाला. आणि पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, याप्रमाणे त्याचा स्ट्रक्चर असेल. पुढचा कॉम्प्लेक्स पाहूया आपण. इथे आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स NiCl/4 2- Ni ची ऑक्सिडेशन स्टेट +2. कॉन्फिगरेशन Niचं जे आहे ते 3D जर तुम्ही कन्सिडर केले इथे तर 5 6 7 8 3D8 आहे. प्लस याच्यात 4s आणि 4p ऑर्बिटल्स पण वॅकंट आहेत. टोटल नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स जर आपण इथे कन्सिडर केले तर ते असणार आहेत 4, कारण NiCl4 नंबर ऑफ लिगंड 4 आहेत, वॅकंट ऑर्बिटल पण 4 असले पाहिजेत. म्हणजे 4 कुठून येणार आहेत तिथे आता ते लक्षात घ्या. या 4 मध्ये हा 1 4sचा 1 आणि 4pचे 3 हे तिघही पार्टिसिपेट करतील, म्हणजे सॉरी चौघही पार्टिसिपेट करतील. तर याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते येणार आहे sp3. sp3 हायब्रिडायझेशनला जॉमेट्री असते टेट्राहायड्रल, कारण 1s आणि 3p इट विल फॉर्म टेट्राहायड्रल जॉमेट्री. सो 4 वॅकंट ऑर्बिटल जे आहेत sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स Niचे निकेलचे दे विल ओव्हरलॅप विथ द 4 ऑर्बिटल्स ऑफ क्लोराईड आयन्स. आणि म्हणून आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन जे काही कॉन्फिगरेशन इथे तयार होईल ते इथे आपल्याला 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि बाकीच्या पेडमध्ये आहेत. तर हा sp3 हायब्रिडायझेशन तर असेलच, पण त्याचबरोबर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या 2 असल्यामुळे याचं नेचर जे आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ती असणार आहे पॅरामॅग्नेटिक. स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं इथे तर टेट्राहायड्रल जॉमेट्री दाखवलेली आहे याप्रमाणे. हे झालं स्क्वेअर प्लॅनर सॉरी टेट्राहायड्रल जॉमेट्री असेल तर कशा प्रकारे आपण त्याचं कॉन्फिगरेशन दाखवू शकतो. नेक्स्ट आहे स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स जर असेल तर कशा प्रकारे करायचं. सो NiCN4 2- Ni ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कन्सिडर केलं तर ते 3D8 4s 4p जे आता आपण एक्झाम्पल पाहिलं सेम त्याचप्रमाणे. लिगंडची संख्या 4, वॅकंट ऑर्बिटलची संख्या 4, स्क्वेअर प्लॅनर आहे. याचा अर्थ निकेल जो आहे तो त्याच्या DsP2 हायब्रिड ऑर्बिटल यूज करेल याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म करताना. सो DsP2 म्हणजे हा S पण वापरला जाईल आणि P मधले 2 आणि D मधला 1 याप्रमाणे हायब्रिडायझेशन असेल. तर आफ्टर 3D इलेक्ट्रॉन जे असतात ते पेअर्ड होतील प्रियर टू हायब्रिडायझेशन आणि म्हणून हा लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे ते अशा प्रकारे होईल की हे 2 कॉम्प्लेक्सेस सॉरी इलेक्ट्रॉन जे ते इकडे शिफ्ट होतील आणि इथे आपल्याला एक वॅकंट प्लेस मिळतोय. तो हा वॅकंट प्लेस हा 1 आणि हे 3 असे टोटल याप्रमाणे कन्सिडर जर आपण केले तर ते या प्रकारे हायब्रिडायझेशन फॉर्म करतील. 1 3D 1 4s 2 4p गिव्स DsP2 हायब्रिडायझेशन. हा D हा एक S आणि हा P. सो DsP2 हायब्रिडायझेशन इथे फॉर्म होईल. इथे कॉन्फिगरेशन जे आहे आफ्टर ते याप्रमाणे असेल. P2 मधले 2च वापरलेले म्हणून तो sp2 आलेला आहे. एक S एक D आणि 2p इथे यूज केले तर इट विल बी द DsP2 हायब्रिडायझेशन. कॉम्प्लेक्समध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे एकही नाही, त्यामुळे तो डायमॅग्नेटिक आहे नेचरमध्ये याप्रमाणे. नाउ वी विल सी द लिमिटेशन्स ऑफ VBT और व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी जी आहे म्हणजे
याचे लिमिटेशन जर आपण कन्सिडर केले तर पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे की इट डज नॉट एक्सप्लेन लो स्पिन अँड हाय स्पिन नेचर ऑफ द कॉम्प्लेक्स. लो स्पिन आणि हाय स्पिन जी नेचर आपण कन्सिडर केले की पेरिंग जी आहे इलेक्ट्रॉन पेरिंग ती हायब्रिडायझेशनच्या आधी होते का नंतर होते हे तर आपण पाहिलं, पण हे लो स्पिन आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्सचं नेचर कशा प्रकारे असतं हे मात्र याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जात नाही किंवा एक्सप्लेन होत नाही. याचाच अर्थ जे स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड नेचर आहे लिगंडचं ते याच्यामध्ये डिस्टिंग्विश केलं जात नाही की स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे का वीक फील्ड लिगंड आहे. दुसरं लिमिटेशन जे आहे ते म्हणजे इट डज नॉट प्रोव्हाइड एनी एक्सप्लेनेशन अबाउट द कलर ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कलर डिफरंट कलर्स जे असतात ते प्रेझेंट असतात कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये, तर हे कलर कशा प्रकारे यांना मिळालेले आहेत किंवा हे कसे या प्रकारचे कलर दाखवतात हे मात्र याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. तिसरं म्हणजे एक्सपेरिमेंटल आणि ऑब्झर्वड स्ट्रक्चर जे आहेत कॉम्प्लेक्सेसचे दे आर नॉट ऑलवेज मॅच नेसेसरीली. म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आणि एक्सपेरिमेंटल स्ट्रक्चर जे कॉम्प्लेक्सचे आहेत ते गरजेचं नाही की मॅचच होतील, म्हणजे ते डिफरंट असू शकतात. आणि यावर उपाय म्हणजे या सगळ्या डिफिकल्टीजवरून ओव्हरकम जर व्हायचं असेल व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमधल्या तर क्रिस्टल फील्ड थेअरी अभ्यासणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही क्रिस्टल फील्ड थेअरी प्रपोज केलेली आणि ती वाईडली ॲक्सेप्टेड सुद्धा आहे, पण इथे मात्र आत्ता आपल्याला सिलेबसला तो पॉईंट नाही आहे. नाऊ वी विल सी द लास्ट पॉईंट ऑफ अवर चॅप्टर दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. काय वापर होतो, कुठे वापर होतो, कशा प्रकारे वापर होतो ते आपल्याला इथे आपल्याला पाहायचं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा सगळ्यात महत्त्वाचा वापर आपण इंट्रोडक्शनमध्येच पाहिला की अँटी कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये त्याचा वापर केला जातो. पण त्याच्याही पेक्षा आधी आपण पाहूया की पहिला जो वापर आहे तो त्याचा बायोलॉजीमध्ये, तो म्हणजे की सेव्हरल बायोलॉजिकली इम्पॉर्टंट कंपाऊंड जे आहेत ज्यांच्यामध्ये मेटल कॉम्प्लेक्सेस असतात ते अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात इन द प्रोसेस विच ऑकर्स इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजेच प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये काही कॉम्प्लेक्सेस आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात की ज्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम जे आहे ते अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे क्लोरोफिल, जो पानांमध्ये प्रेझेंट असतो हिरवा रंग, त्यामधला क्लोरोफिल जो आहे जो प्लांट्समध्ये प्रेझेंट असतो हा एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो विच इज ऑफ द मॅग्नेशियम. सिमिलरली हिमोग्लोबिन जो आहे आपल्या रक्तामध्ये प्रेझेंट असतो तो सुद्धाच आयरनचा याच प्रकारे एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. सो इन बायोलॉजी कोऑर्डिनेशन कंपाऊंड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. इन मेडिसिन सिस्प्लॅटिन जो आहे दॅट इज PTNH3/2Cl2 हा जो आहे हा कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. EDTA इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिडेट हा सुद्धा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स आहे विच इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ लेड पॉइझनिंग. लेड पॉइझनिंग जर झालेलं असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये EDTAचा वापर केला जातो. लेड हा अतिशय इम्पॉर्टंट असा पोल्युटंट आहे जो वेगवेगळ्या प्रकारे एअर पोल्युशन थ्रू किंवा फूड पॉइझनिंग थ्रू आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतो आणि त्यावर ट्रीटमेंट म्हणून मग EDTAचा वापर केला जातो. तिसरं पाहूया आपण हार्ड वॉटर जे असतं ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे सॉल्ट्स प्रेझेंट असतात तर त्यामुळे जी हार्डनेस पाण्याला येते ती आपण जी आहे ती मोजू शकतो इथे टू एस्टिमेट द हार्डनेस ऑफ द वॉटर. द हार्डनेस ऑफ वॉटर जे इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स. सो द लिगंड EDTA जो आहे तोच इथे वापरला जातो टू फॉर्म द स्टेबल कॉम्प्लेक्सेस विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. अँड इन दिस वे वी कॅन एस्टिमेट द हार्डनेस, किती हार्ड आहे वॉटर, त्याच्यामध्ये किती प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट प्रेझेंट आहे हे आपण इथे तपासून पाहू शकतो. चौथा जो यूज आहे तो आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. फॉर्मिंगचे दागिने असतात, इलेक्ट्रोप्लेटिंगचे दागिने असतात किंवा गॅल्वनाइज पत्रे असतात तर यांच्यावर एका मेटलवर दुसऱ्या मेटलचा अतिशय पातळ असा थर दिला जातो. तर ही जी प्रोसेस आहे तिला इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतात. जे काही सोल्युशन याच्यात तयार केलं तर इलेक्ट्रिक करंट फॉर्म करतात. आणि समजा लोखंड आहे आणि लोखंडावर समजा आपल्याला दुसरा एखादा मेटल चढवायचा असेल तर ज्या मेटलचं आपल्याला कव्हरिंग करायचं आहे किंवा ज्याचा थर निर्माण करायचा आहे वरती त्याचं सोल्युशन तयार केलं जातं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केला जातो. जो ऑब्जेक्ट आपल्याला याच्यामध्ये पॉलिश करून घ्यायचा आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला थर करायचा आहे किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग करून घ्यायचं आहे तो त्याच्यामध्ये डीप केला जातो, इलेक्ट्रिक करंट पास केला जातो. अतिशय पातळ असा थर त्यात दुसऱ्या मेटलचा पहिल्या मेटलवर येतो त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. तर याच्यामध्ये काय आहे की स्टेबल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जे असतात ते युजली याच्यामध्ये वापरले जातात.
On dissolution, dissociate to small extent and furnish a controlled supply of metal ions. The metal ions which when reduced metal ion when reduced come together to form the clusters or the nanoparticles. अतिशय लहान असे पार्टिकल्स त्या मेटलचे तयार होतात आणि त्यामुळे जर तुम्ही पाहिलं असेल की 1 ग्रॅमचे किंवा 2 ग्रॅमचे असे सोन्याचे फॉर्मिंगचे दागिने आपण विकत घेऊ शकतो, कारण तेवढ्या प्रमाणात सोनं त्यावर वापरलेलं असतं. अतिशय फाईन नॅनो पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये ते त्याच्यावर चढवले जातात. वेन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आर युज्ड, the ligands in it keep the metal atoms well separate from each other. These metal atom tends to form a protective layer on the surface. जे लिगंड्स असतात ते प्रोटेक्ट करतात यांना एकमेकांवर स्टॅकिंग होण्यापासून. म्हणजे असे एकाच जागी खूप मोठे ॲटम जे ते एकत्र येऊन एक प्रकारचं काय सांगते त्याला युनिफॉर्म लेअर फॉर्म करण्यासाठी मदत करतात. एकाच ठिकाणी जमा होऊन त्यांचं क्लॉटिंग होत नाही इथे. फॉर एक्झाम्पल KAgCN/2 किंवा KAuCN/2, these are the complexes which are used in the electroplating. हा जो आहे हा सिल्वर ॲटम्सला इलेक्ट्रोप्लेट करण्यासाठी वापरला जातो. तर हा गोल्ड ॲटम जे असतात किंवा गोल्ड जे काही वस्तू असतील त्यांना इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यासाठी वापरलं जातं इन गोल्ड अँड सिल्वर मेटल्स. तर अशा प्रकारे हे जे ॲप्लिकेशन्स आहेत 4 मेन ॲप्लिकेशन आहेत. दॅट इज पहिला जो आपण यूज पाहिला तो होता बायोलॉजीमध्ये याचा वापर केला जातो. दॅट इज हिमोग्लोबिन आणि क्लोरोफिलमध्ये, मेडिसिनमध्ये, अँटी कॅन्सर ट्रीटमेंट आणि लेड पॉइझनिंगमध्ये याचा वापर केला जातो कॉम्प्लेक्स आयनचा. तिसरं जे आपण पाहिलं म्हणजे हार्डनेस ऑफ वॉटर, याच्यावरून आपण काढू शकतो. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनसोबत हे स्टेबल कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. आणि शेवटचा जो यूज होता तो आपण पाहिला की इलेक्ट्रोप्लेटिंग फॉर्मिंगचे किंवा प्लेटिंगचे जे काही ऑब्जेक्ट्स तयार केले जातात त्याच्यावर एका ऑब्जेक्टवर दुसऱ्या मेटलचा थर दिला जातो. तर ती प्रोसेस कशा प्रकारे करतात. तर हे झाले युजेस कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे. इथं आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. सोपं चॅप्टर आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सिंपल फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. डेफिनेशन जास्त आहेत याच्यामध्ये, त्यामुळे सगळ्या डेफिनेशन तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स आधी नीट समजून घ्या आणि त्यानंतर एक्झाम्पल जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि स्कोरिंग चॅप्टर नीट व्यवस्थित जर प्रिपेअर केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर यामध्ये करू शकता. इथे आपला चॅप्टर संपलाय. थँक्यू.